स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येते। आगामी निवडणुकांचं मैदान मारण्यासाठी पक्षांकडून स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात येतोय। अशातच काही दिवसांपासून फूट पडलेल्या दोन राष्ट्रवादीही आगामी निवडणुकीत एकत्र दिसणार का अशी चर्चा रंगत असतानाच कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी युती केली आहे। तर जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षासह युती करण्याकरता सकारात्मकता दाखवली आहे। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती चालेल असं शरद पवारांनी म्हटलेलं होतं। याबाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलं असता या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रितपणे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे। नुसत्या चंदगडमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं वाटत असेल तिथे तिथे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे। त्या चर्चेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुतीमुळेच निवडणुकीला सामोरं जावं। अधिक जर काही शक्य झालं नाहीच तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही, या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी। पण अधिक भर आमचा महायुतीमुळे निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता।